नमस्कार, मी सिद्धांत मिसाळ. किसन काका मिसाळ ज्वेलर्समध्ये आपलं स्वागत आहे. आता काय होतं, बऱ्याचदा कस्टमर्सला बिस्किट खरेदी करायचं असतं आणि ते बिस्किट खरेदी करत असताना त्यांना अपेक्षा असते, की आपल्याला हे जे बिस्किट आहे, हे आपल्याला बाजारभावानेच मिळालं पाहिजे. त्यावरती कोणत्याही प्रकारचा मजुरीचा जो कॉस्ट आहे, हा पे करायला नाही पाहिजे. म्हणजे बरेचसे दुकानदार पण असे आहेत, की जे तुमच्याकडून कॉस्ट घेत नाही. पण मग त्या ठिकाणी तुम्हाला ते बिस्किट प्रॉपर त्या प्युरिटीचं भेटतं का? हे तुम्ही कधी तपासलंय का? तर आमच्याकडे आज रॉ गोल्ड जे आहे ते आलेलं आहे आणि मी त्या रॉ गोल्डच्या माध्यमातून तुम्हाला आज मी हा व्हिडिओ दाखवतोय. तर रॉ गोल्ड म्हणजे काय? ज्यावेळेस रिफायनरीमधून हे जे सोनं आहे हे प्युअर केलं जातं, हे रिफाईन केलं जातं. त्यानंतर ते आमच्याकडे रॉ फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीने येतं आणि याला नंतर याच्या पार्ट करून आम्हाला जसं आता हे 200 ग्रॅमचं बिस्किट आहे. तर यामध्ये आम्हाला सरासरी 1 ग्रॅम पासून ते 100 ग्रॅम पर्यंत याचे पार्ट्स करावे लागतात आणि त्यानुसार आम्हाला 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा स्लॅबमध्ये त्याचं जे बिस्किट आहे हे आम्हाला तयार करून घ्यायला लागतात. तर ते तयार करत असताना त्याला वेगवेगळे डायमेन्शन्स असतात, वेगवेगळे त्याचं जे मेकिंग आहे, ते वेगवेगळी जे वेस्टेज आहे ते आम्हाला पे करायला लागतं. तर तोच कॉस्ट तुम्हाला कस्टमरपर्यंत मेकिंग चार्जेसच्या माध्यमातून लागतो. जे वेस्टेज आहे, वेस्टेज हा शब्द फक्त दुकानदारापर्यंत आहे. तो पुढे ग्राहकांपर्यंत जात असताना तो मेकिंग चार्जेसमध्ये कन्व्हर्ट होतो. तर तो कॉस्ट आम्हाला जो लागतो तेच चार्जेस जे आहे ते एंड कॉस्ट म्हणून आम्ही तुम्हाला मेकिंग चार्जेसच्या माध्यमातून कस्टमरला लावतो आणि त्यानुसार तुम्हाला त्या बिस्किटचा जो चार्ज आहे तो आम्ही ह्या एंड फॉर्मॅटमध्ये आम्ही तुमच्याकडून घेतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. दुकानदार जरी तुमच्याकडून मेकिंग चार्जेस घेत असला, कोणत्याही प्रकारे तुम्ही हेजिटेट न होता तुम्ही अवश्य मेकिंग चार्जेस जे आहेत ते पे करा आणि ते बिस्किट तुम्ही घ्या. एकदा अवश्य तुम्ही किसन काका मिसाळ ज्वेलर्सला व्हिजिट करा आणि आमचा जो पारदर्शक व्यवहार आहे तो एकदा तुम्ही अवश्य बघा आणि आमच्या पिढीला साथ द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.